अरे ये चिंचाकर ये. बैस. नको नको मी. अरे बैस बैस. बरोबर बसतो. बैस. लांबच. एवढी मोडकी गाडी आपलं मोठी गाडी पाठवून बोलून घ्यायचं कारण? अरे चंदू, मला तुझी माफी मागायची मनपूर्वक. माझी माफी कशा करता? मी काल ऑफिस मध्ये तुझ्याशी फार काहीतरी पागल सारखाच वागलो रे. हो, मरता मरता वाचलो मी. तुला एक सांगतो, विश्वास ठेव. मला काल तुझ्या जागी दुसराच कोणीतरी दिसत होता. हो, असंच काहीतरी गोळ झाला होता, मला कळलंच नाही. नाही, मला चंपाने सांगितलं की या गेल्या रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत तू घरीच होतास. चंपाने सांगितलं तुम्हाला? पण यावरून एक सिद्ध होतं की नाही चिंचाळकर, की या शहरामध्ये तुझ्यासारखा दिसणारा दुसरा एक माणूस आहे. म्हणजे मुंबईमध्ये तुझा एक डबल रोल आहे. आहे, गंमत आहे साहेब. मला सुद्धा डबल रोलची गरज आहे. म्हणजे पाय घसरून पडायचं मी आणि थोबाड शेकायचं डबल रोलचं. म्हणजे घोळ घालत राहायचं मी, निस्तरायचं त्यांनी, आपण आपलं हसत राहायचं, रडायचं त्यांनी. त्या मोटरसायकलवरून त्यांनी पोरी फिरवायच्या आणि चंपानी संशय घ्यायचा तुझा. नाही, चंपा नाही संशय घेणार. अच्छा, एवढा विश्वास आहे तिचा तुझ्यावर? ती मला पूर्ण ओळखून आहे. माझे सगळे रोल तिला माहिती आहेत, पण मीच तिला अजून ओळखू शकलो नाही. ओळखशील. तिसरा माणूस आला ना की बरोबर ओळखशील. काय पोरी? तिसरा माणूस कोण? माझा बाप. होय काय? कुठे असतात ते? त्याला वरती चिठ्ठी पाठवतो, खाली ये तुमच्या पोटी जन्म घ्यायला म्हणून. काय 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 बोलू नका. तुमचं ते काय प्लॅनिंग फिनिंग असेल ना, ते पहिल्याच्या नंतर. पहिलं या वर्षी यायला पाहिजे. काय? नाही नाही, आमचं प्लॅनिंग बिनिंग काय नाही. पण साहेब, नोकरी देताना तुम्ही ही अट घातली नव्हती. पण आता घातलेली आहे. नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय तुला परमनंटच करत नाही. जा. पण आबा, आपलं ते साहेब, आपलं आबा साहेब. नाही, तुम्हाला आबाच म्हण. त्याच्या पुढे तू मला आबाच म्हण. पण ते आबा बिबा ठीक आहे. मला आता कुणीतरी आजोबा म्हणायला पाहिजे. आजोबा? जी साहेब. नाही, आजोबा. बेडरूम तयार आहे? वैजी सगळं तयार आहे. पण मी काही कपडे बिपडे काही आणलेलेच नाहीयेत. ही सगळी व्यवस्था होईल. होईल काय? कुठलं मशीन? नो प्रॉब्लेम. अरे टकलिया, तू लहान आहेस, तुला प्रॉब्लेम नाही, मला प्रॉब्लेम होतील त्याचं काय? बोंबलतोय बहुतेक मी आज. काय होणार माझं कोणास? तेल लावून झोपूया. नको, घसरायला होईल. झोपताना कसली केस विचारतोय? कोण वेळ बघाय तुला? तू इथे झोप, मी बाहेर गॅलरीत जाऊन झोपतो. तू आतून कडी लावून घे. हे काय? का? तू काय मला खाणार आहे? नाही नाही, तसं नाही ग. तू पडतेस ही, मी पडतो हा. पुरुष. तोंड बघा पुरुषाचं. विसरून फुटलं म्हणजे कुणाला बी पुरुष म्हणायचं का काय? तुला माझ्याशी भांडायचंय का? आवाज कमी कर. बाहेर तुझे साहेब उभे आहेत. तुला माझ्याशी भांडायचंय का? भांडायचं का? या आवाजात तू चंपा स्वतःला समजतेस कोण? आवाज कमी कर. नोकरी जाईल. नोकरी गेली तेल ना मत. पण चंपा तुला सांगतो, हिम्मत असं तर आवाज चढवून बोल की. हिम्मत आहे का? पण आवाजच नाहीये ना. बाई बाई बाई, काय पण हिम्मत मर्दाची. हे बघ, बाल्कनीत जाऊन झोपायची काही गरज नाही. मग इथं झोपायचं. तुझं काही टक्कुर फिरलं का काय? अगं, ही लहान लहान मुलांची फोटो, एक गादीवरची फुलं, याचा तुला काही अर्थ समजतोय का? अगं पण
देवानं अशा पलंगावर झोपायचं सुख माझ्या नशिबी नाही लिहिलं. मला माझी जागा चांगली माहितीये. बरं झालं. तू पलंगावर झोप, हा मी खाली झोप. चाल. नको, तू पलंगावर झोप, मी खाली झोपतो. आता वाद नको. नको. तू पलंगावर हो, झोप, मी खाली झोपते. हो चालेल. ते पलंगावर झोपायची सवय नाही, पडलो बिडलो तर लफडं व्हायचं. सुमा, सुमा, सुमे, सुमू.